नशेच्या गोळ्यांची विक्री करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या कदीम. जालना पोलिसांची दमदार कारवाई. जालना शहरात नशेच्या गोळ्यांची तस्करी करणाऱ्या एका आरोपीवर कदीम जालना पोलिसांनी कारवाई करत त्याला अटक केली आहे. पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार कदीम जालना पोलीस ठाण्याचे सचिन चौधरी यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की शहरातील रेल्वे उड्डाण पुलाखाली बरवार गल्ली भागातील सय्यद सलमान हा प्रतिबंधित असलेल्या नशेच्या गोळ्यांची अवैध विक्री व तस्करी करत असल्याची माहिती मिळताच त्या ठिकाणी पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकानं सापळा रचत संशयितांवर नजर ठेवली. योग्य संधी साधून पोलिसांनी सय्यद सलमान या आरोपीला ताब्यात घेतले. झडती दरम्यान आरोपीकडून मोठ्या प्रमाणात नशेच्या गोळ्या जप्त करण्यात आल्या. या गोळ्यांची बाजारातील किंमत लक्षणीय असल्याचं सांगितलं जातंय. आरोपीकडे या गोळ्या कुठून आल्या, त्यामागे आणखी कोणते जाळे कार्यरत आहे का, याचा तपास पोलीस करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक शेवाळे यांनी दिली आहे. या कारवाईमुळे शहरात सुरू असलेल्या अवैध नशा तस्करीवर आळा बसण्यास मदत होणार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय. पुढील तपास कदीम जालना पोलीस करत आहेत. अशी गुपित माहिती मिळाली की एक इसम हा नशेच्या गोळ्या बटन्स विक्री करत आहे. ही माहिती मिळाल्यानंतर आम्ही माननीय वरिष्ठ SP साहेब यांना माहिती दिली आणि त्यांच्या आदेशाने आपण फूड अँड ड्रगचे अधिकारी बोलून घेतले आणि सापळा रचला. त्या सापळ्यामध्ये PSI वाहक, पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन चौधरी, सतार राठोड, संदीप चव्हाण, दिलीप गायकवाड, इम्रान खान, मतीन शेख, बाबा गायकवाड असे आम्ही पंचासोबत सदर ठिकाणी गेलो. सदर ठिकाण हे रेल्वे उड्डाण ब्रिज त्याच्या खाली होता. तिथे एक इसम, त्याचं नाव सय्यद सलमान सय्यद गफूर, राहणार बरवार गल्ली, जुना जालना, याला आपण विचारपूस केली आणि त्याच्याजवळ तिची अंग झडती घेतली असता त्याच्याजवळ जवळपास 29 स्ट्रिप 325 गोळ्या ह्या अल्फाझोलम नावाचे ड्रग्स मिळून आलेला आहे आणि ती नशेची गोळी आहे. ही गोळी घेतल्यानंतर माणसाला झोप लागते आणि एकदम सुस्त होतो आणि यावर बंदी आहे. आता आम्ही ती पुढील कारवाई करीत आहोत. ही कोणाकडून हे गोळ्या आणल्या होत्या आणि कोणाला विकत होता? हा याने ज्या गोळ्या आणलेल्या आहेत त्याचा आम्ही शोध घेत आहोत. तो सध्या फरार आहे. तो लवकरात लवकर आम्ही त्याला अटक करू आणि त्याच्याजवळून देखील मुद्देमाल जप्त करत आहोत.